कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरिकीर्तन 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 मुखी गावे
मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोध शांती कडग हाती काळा सते नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोध तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारिका मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोध प्रसिद्ध संत संत हृदय सम्राट विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील साधकाला उपदेश करतात आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अर्थ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्म्याला नमन करून सेवेला सुरुवात करू तुका आपल्या जाती संपादिक द्याल हे आमचे गुरुदैवत पांडुरंग पांडुरंग करू प्रथम ओम नमो
नागेंद्रहाराय श्रीलोचनाय पद्मांगराय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय नमः शिवाय योगाभिरामं रतरंगधीरं राजेवनेत्रं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं वरिष्ठं वातात्मजं शरणं प्रपद्ये मतावन्तरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग स्मृती देखा त्यामध्ये नमन ऐसे नमस्कार सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा सारवी सकळा नामा म्हणे सुरुवात करण्यापूर्वी आगवार कुठलाय आता आपल्यापासून बाळ काय लय लांब नाही मल्हारीची वाहे माझ्या मल्हारीची
एखादी आई उठून म्हणजे झालं अवघड वाच. मी काय पोत्राचं नाही तिला सांगतो. हा ना. आज या ठिकाणी बरं का विषय हा योगा योगा बघा. पुढं एंट्री करताना शिवानंद, पुढे एंट्री करताना शिवानंद आणि ही रामानंद, ऐकायला देवानंद. नुसता देवानंद नाही, दयानंद कुठं आमचा दयानंद सुद्धा आहे असो. आणि यात विशेष बरं का समजे परगावची टाळकरी काय काय आले, शिवगोलीवरून आले, त्याच्यावरनं आले. भाग्य लक्षात घ्या, टाळकरी आज पैसे देऊन बोलवावं लागतो आणि ते बी महाराज बघून टाळकरी येते. हा धन्य मेमाने आपुले संचित राहिली सिप्रीत. अरे बाबा आता परमार्थाचा दुष्काळ आहे आणि तुकोबराला तवाच म्हणावं लागले, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ याला. पण इथं मात्र दोन्हीचे हात भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. असं त्याप्रमाणे वैकुंठवासी श्रोतीय ब्रह्मनिष्ठ रामानंद महाराज स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज माझ्या वाट्याला आलेली सेवा आजची 5व्या दिवसाची सेवा आहे. आणि मग आपलं काम आहे सेवेला आलो तुमच्या लागून चरणा. आज सगळी मोठी मोठी सोलापुरातली गुणवान मंडळी सुद्धा आहेत महाराज. आमच्या आजोबाचे ज्यांच्या संग संबंध आहेत वैकुंठवासी हरिभक्त परायण सावता बाबा. काय द्यावी अशी व्हावे उतराई आणि देवी तो हा पायी जीव थोडा. ही अशी प्रेमाची मंडळी माणसं पहिला 6-6 महिने घरादाराकडे बघत नव्हती ही माणसं आणि एकमेकाला जीवापाड जीव देत होते महाराज. आणि आज त्यांचे बरं का सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी मला कीर्तनाला उभा केलं ते नामदेव महाराज उभायचं देगावचे बरं का. आणि माझ्या वडिलांच्या सारखे असणारे विजोबा असतील महाराज पुन्हा सर्व तिथं आता काय काय कीर्तन करायचे असेल. माझं भाग्य समजतो असेल कारण सहसा कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार येत नाही. आमचं भाग्य आहे आज 4-5 कीर्तनकार आहेत महाराज. महेश महाराज आहेत, पुन्हा शिवानंद महाराज आहेत, पुन्हा आदित्य महाराज आहेत. प्रेमाची मंडळी आला पुन्हा वाजवणे सुरू बर का. जय आणि विजय वाजवणे तर सेवा महाराज. असो जास्त वेळ न घेता आता कोणाचं जरी नाव घेतलं असेल तर माफ करा. उरल्या सुरल्या देवाचं सांग भले. असो तुकोबराया अभंगामधून बरं का कीर्तनाचा महिमा सांगतात. 4 युग आहेत आणि ज्या त्या युगामध्ये जिती साधना सांगितली गेली. सत्ययुगामध्ये भगवंताचं ध्यान केल्यामुळे भगवत प्राप्ती होत होती. सत्ययुग संपलं, ध्यान संपलं. त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्रेतायुगाला मध्ये यज्ञाला महत्व आलं. यज्ञ केल्याने भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुग संपला, यज्ञ संपला. द्वापार युगाला सुरुवात झाली. द्वापार युगाला हरी पूजनामुळे भगवत प्राप्ती होत होती. द्वापार युग संपलं, हरिपूजन संपलं. आणि कलियुगामध्ये ना ध्यान आहे, ना यज्ञ आहे, ना हरिपूजा आहे महाराज. कलियुगामध्ये काय आहे? ज्या साधकाला असं महाराज भगवत प्राप्ती करता अनेक साधना सांगितली गेली महाराज. नाना साधनाच्या केल्या खंडा अनेक साधनं आहेत पण ते सर्व साधनं भगवंताकडे घेऊन जात नाहीत महाराज. म्हणून संतांनी काय केलं? मोडो दिया वाटा सूक्ष्म
सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चालेल. आणि महाराज या वाटा अवघड आहे, बहु अवघड आहे वाट, काय सांगावा याचा बोबाट. अवघड वाट आहे. कुठली अवघड वाट आहे? सूक्ष्म आणि दुस्तर. ज्ञान मार्ग सूक्ष्म आहे आणि योग मार्ग दुस्तर आहे. आणि याच्याबद्दल माऊलीने अक्षरशः 12व्या अध्यायामध्ये चिंतन केलं महाराज. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाची वाटा भागाला. आणि पुढे माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिला महाराज. पाहे पालो हाचे चणे, जे बोचरी आवडते खाणे. आता आम्हाला सवय झाल्या गिरायक बघून माल काढायची. इथं समजी ओरिजिनल गिरायक आहे. आणि साधन आहे विचार चंद्रोदय, विचार सागर, वृत्ती प्रभाकर. आता ते माझे हारी वृत्ती. प्रमाणात तिकडे तिकडे भगवंताने भटकून म्हणजे झालं असं माऊली दृष्टांत दिला. वाहे पालो हाते चण्याची बोचरी आवडते खाणे, पोट भरणे की प्राणी शुद्धी. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बोचरा माणूस आहे, ज्याला दातच नाही आणि त्याला कडकडून भूक लागते आणि त्याला लोखंडाचे चणे खायला दे. माऊली म्हणेल कधी पोट भरील त्याचं? पोट तर भरणार नाही, फक्त एकच प्रमाण म्हणावं लागेल, त्याची सरली एवढंच म्हणावं लागेल. असं बाकीच्या साधनेच्या बाबतीत सांगितलं महाराज. भगवंतासमोर त्या साधना घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि त्याच्या करता बरं का मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर. आणि तुम्हाला पटवून सांगतो बरं का, तुकोबराय म्हणतात या कलियुगामध्ये समधिक साधनं बरं का शीन झाले. अवघ्या वाटा झाल्या शीन, कली न घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वता. तुकोबराय म्हणतात अवघ्या वाटा झाल्याशी, कली न घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वता. म्हणून भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा, पुण्य नागविया पापा. आणि आता तुम्हाला पटवून सांगतो दृष्टांत. आता समजा साधनाची एक्सपायर झाली, काय झाली? एक्सपायर झाली. समधी साधनं कलियुगात एक्सपायर झाली. तुम्हाला पटवून सांगतो. तुम्ही औषध आणायला मेडिकल मध्ये गेला, बरोबर आहे? मेडिकल वाल्यानं तुम्हाला औषधाची बाटली दिली, औषधाची बाटली दिली, गोळ्या दिल्या. तुम्ही पहिलं काय बघता त्याच्यावर? आणि तशा खाल्ल्या तर तुमची डेट ज्याप्रमाणे औषध असून सुद्धा एक्सपायर डेट झाले की त्या औषधाचा परिणाम होत नाही आणि रोगी कधीच बरा होणार नाही. का? कारण त्या औषधाची त्या गोळाची एक्सपायर झाली. तसं कलियुगामध्ये सर्व साधनाची एक्सपायर झाली महाराज. आता एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे महाराज कलियुग माझी करावे
कीर्तन करा. ज्याला ज्याला वाटतंय की आता आपल्याला कलियुगामध्ये भगवंताने दर्शन द्यावं, आपल्याला भेट द्यावी, तर फक्त एकमेव साधन तुकोबराय म्हणतात. कलियुगा माझी करावे कीर्तन जय नारायण दिसली भेटे. आणि महाराज या कलियुगामध्ये नामाशिवाय कीर्तनाशिवाय पर्याय नाही. तुकोबराय म्हणतात कलियुगी तुकोबराय म्हणजे सकाळाशी. आता सकाळामध्ये कोण कोण? तुकोबराय म्हणाले या रे लहान
जाती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. सर्वांनी या 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 बाहेर या. आता एवढंच खोड राहिले बर का. नाहीतर आजा गेला पंजा गेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. असो आणि मग कीर्तनाचा महिमा आहे. त्या कीर्तनाचा महिमा सांगताना तुकोबराय म्हणतात काय कीर्तनाचा महिमा तुकोबराया. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. अजून पुढे परिणाम कीर्तनाचा सांगितला. तीर्थे तया ठाया येती पुनित भावया पर्वकाळ पाया तळे बसे वैष्णवांच्या. अरे तुम्ही टाळकरी आहेत नाही सर्व टाळकरी. ह्या टाळकरांच्या पायाखालची माती भगवान शंकर आपल्या कपाळाला लावतात. कशामुळे माहित का. तुम्ही टाळ घेऊन विना कीर्तनाला उभा राहिल्यावर चरणीचे रज वंदे सुळ पाणी चरणीचे रज वंदे सुळ पाणी कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला तर काय परिणाम सांगितला. चरणीचे रज वंदे सुळ पाणी नाचता कीर्तनी त्यांची माता. ही कीर्तन महिमा. आणि आता महिला मंडळ मला सांगा भाजी आपल्या आवडीची करावं का नवऱ्याच्या आवडीची करावं. माझं झालं नाही म्हणून विचारतो बरं का. हा मला अनुभवच नाही ते. काय देवा हम ते असे तुझ पाहता बस. तर एक लक्षात घ्या. काय सांगाल तुम्ही. भाजी भाजी आणाची कधी माहित नाही ना. आणाची असेल तर देवा माहित असते. आणाची काय माहित नाही. समजा आमच्या आई बी मला सांगायच्या भानगडीत पडत नाही. मला सांगितलं भाजी कधी घरी वेळेवर ती नकोच भाजी. असो एक लक्षात घ्या. बायकोनं आपल्या आवडीची भाजी न करता नवऱ्याच्या आवडीची करावं तिला मनाचं पतिव्रता. तसं परमार्थ आपल्या आवडीचा नाही देवाच्या आवडीचा. आणि देवाला काय आवडतंय संतांनी सांगितलं महाराज. आवडे देवासी नामाचा उच्चार. देवाला त्याचं नाम एक आवडते. आणि दुसरं तुका म्हणे याला कीर्तनाची गोडी. तुका म्हणे याला कीर्तनाची गोडी प्रेम झाली उडी नामासाठी. देवाला कीर्तन लय आवडते बरं का. आणि आता तुम्हाला मी ज्ञानेश्वरीकडे घेऊन जातो. अध्याय 9 बघा. माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये कीर्तन महिमा सांगितलं महाराज. सततम कीर्तयंतो मा. हे मला काय श्लोक पाठ नाही बरं का महाराज. मला काय संता घेतल्यानं समोर गीता येत नाही. पण त्याच्यावरच्या खालच्या ओव्या सांगतो ऐका.
सततम कीर्तयंतो मायावरच्या श्लोकावरल्या ओव्या ऐका. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावर उठविली. यमलोकीची खुंडली रहाटे आगवे. यम म्हणे काय यमावे दम म्हणे कवना ते दमावे. तीर्थ म्हणती काय खावे दोष ओकनाशी नाही. ऐसे माझे नामे घोषे नाहीच करता विश्वाचे दुःखे. अवघे जगीचे महासुख दुमदुमीत भरली. ते पहाटे विना पहाविती अमृता विना जेवविती. योगी विना दावती कैवल्य डोळा. एका श्लोकावर माऊलीने एवढ्या ओव्या खर्च केल्या आणि यातून सर्व कीर्तन महिमा ज्ञानोबरायांनी सांगितलं. महाराज कीर्तनानं काय काय केलं. यमदमा अवकळा आणली. यमाला अवकळा आणली कुणी कीर्तनानं. तीर्थे ठायावर उठविले. तीर्थ महाराज जागा सोडले कलियुगामध्ये का. कारण तीर्थ काय खातेत ज्ञानोबराला विचारा. तीर्थ काय खातेत काय खातेत गेलं का तीर्थाला. तीर्थ काय खातेत ज्ञानोबरा सांगते. तीर्थे म्हणते काय खावे दोष ओकनाशी नाही. तुमचे आमचे दोष खाते. तीर्थ काय खातेत आणि तेच दोष घालवण्याकरता तीर्थ म्हणजे आता एक सुद्धा माणूस आमच्याकडे गिरायक येणार. कशामुळं नामामुळं. जळतील पापे जन्मांत सर्व कीर्तनाचा महिमा आहे महाराज. याच कीर्तनामध्ये बर का अखिलकोट ब्रह्मांड नायक आपुले ते थोरपण नारायण विसरला. आणि या चंद्रभागेच्या वाळवंटापाशी पुंडलिकापाशी नामा उभा कीर्तनाशी. आणि महाराज पुढचा ऐका. त्या कीर्तनामध्ये कोण कोण. निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा. स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. आणि याच्याही पुढे जाऊन जर प्रमाण द्यायचं झालं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता
नामयाची कथा ऐकत आली. कळलं का? नामदेवराच्या कीर्तनात कोण कोण होते हे सर्व यादी दिली महाराज. आणि त्या कीर्तनामध्ये बरं का नामदेवराने विना घ्याव आणि देवाने गळ्यात टाळ घ्यावं महाराज. येऊन या पांडुरंग सोये टाळ धरी अंगे, गावो लागे बरोबरी, नाही बोला याची उरी. पांडुरंगाने रावळातनं या आणि नामदेवराला नमस्कार करावून गळ्यामध्ये टाळ घ्यावा. येऊन या पांडुरंग टाळ धरी सोये अंगे. आणि नुसता आला नाही, पुढे देवाने काय केलं ऐका. गावो लागे बरोबरी, नाही बोला याची उरी. देव नुसता टाळ घेऊन थांबत नव्हता महाराज. नामदेवराय म्हणले की देवाने माग म्हणाव. आणि जनाबाई कुठं होत्या? घरात होत्या, घरात. आणि ती देवाचा सूर जनाबाईनं ऐकला. स्वर देवाचा उमटला, दासी जनीने ओळखला. जनाबाई कुठं? घरात. कीर्तन चालू आहे कुठं? वाळवंटात. स्वर देवाचा उमटला, दासी जनीने ओळखला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नुसता नाचला का? नाचता नाचता देवाचा एवढा नाचला नितांबर. एवढं प्रमाण फक्त आपण म्हणायचं, पुढचं क्रिया करायची नाही. हा हा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होवी देवा ऐसे बोले कबीर. याच नामदेवरायांनी कीर्तनाच्या जोरावर आंगड्या नागनाथ मंदिर फिरवलं. कशाच्या जोरावर? कीर्तनाच्या. ही सर्व तीर्थ मंडळी बरं का तीर्थयात्रा करता करता महाशिवरात्री दिवशी औंढ्या नागनाथला आले. आणि औंढ्या नागनाथला आल्यावर नामदेवरायाला आज्ञा दिली ज्ञानोबरायाने. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. आणि मग ज्ञानोबरायाला आठवण झाली महाराज. कुठली? शिखर शिंगणापूरची. ओम नमो शिवा आधी, ओम नमो शिवा आधी. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. त्यांचे चरणा रेणू वंदिरे हो. शिवनाम शीतळा मुखी शिवपाका पडया रे. माऊलीला आठवण झाली. कुठली? शिखर शिंगणापूरची कावडीची महाशिवरात्र आहे. दड 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 दुड दुड, बापुडिया रे, बापुडिया रे, बापुडिया रे. माऊलीच्या आज्ञेनं नामदेवरायाने कीर्तन चालू केलं. कीर्तनाला सुरुवात झाल्यावर आतनं पुजारी आले. हे नामदेवा, हे नामदेवा, हे पंढरपूर नाही, हे 12 ज्योतिर्लिंगामधलं मुख्य ज्योतिर्लिंग औंढ्या नागनाथ. चला बाहेर, चला बाहेर. ज्ञानोबराय नामदेवराय काहीच बोलले नाहीत. मंदिर तुमचं, बरं देव काय तुमच्या बापाचा आहे का? मंदिर तुमचं, आम्हाला मंदिरातलं बाहेर काढचाल. पर देव
आणि त्या टम्माच महाराज नामदेवरायांनी सांगितलं चला माझ्या माग. आणि नामदेवराय, निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई मंदिराच्या मागं आले. आणि मागं आले, माऊलीला वंदन केलं. नामदेवरायांनी गळ्यात विना घेतली. आणि महाराज जेव्हा रामकृष्ण हरीला सुरुवात झाली, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. देऊळ फिरवलं देऊळ. हे कशाचा महिमा आहे? ऐसा कीर्तन महिमा सर्वा मार्गे वरिष्ठ जडमुड भाविका सोपी केली पाय वाट. नामदेव कीर्तन करी पुढे देव. हा समजा कीर्तन महिमा आहे. आणि ते कीर्तन कसं केलं पाहिजे तरी अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, करावे कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे. कसं कीर्तन केलं पाहिजे? कीर्तनाची मर्यादा संतांनी जागोजाग सांगितले बरं का. अभ्यास करा, गाता बघा, ज्ञानेश्वरी बघा. कीर्तनाची मर्यादा तुकोबराय सांगतात बाबा कसं कीर्तन केलं पाहिजे. तर तुकोबराय म्हणतात, ग्रंथ पाहून या करावे कीर्तन, तेव्हा जाणारे फळ त्याचे, नाही तरी वाया केली तोंडपिटी, उरली ती शेवटी उरली असे. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबराय सांगतात कीर्तन कसं केलं पाहिजे. ग्रंथ पाहून या करावे कीर्तन. अभ्यास असो. चला 12 वाद्य समजायला पाठ असेल तर ज्ञानोबराय स्वतः सांगतात, अभ्यासाहून घन पारता मग नसे ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष ये. चला असो. तर त्या कीर्तनाची मर्यादा सांगताना महाराज तुकोबरायांनी सांगितले, नाथ महाराजांनी सांगितले कीर्तन कसं केलं पाहिजे. तर नाथ महाराजाला विचारा, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावे, संत रंगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन सनिध्य सुखे डोलावे, भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेमे भरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या. आता हे शेवटचं प्रमाण महाराज. एवढं प्रमाण जरी कळलं कीर्तनकाराला ना ऐकणाऱ्याला तरी मर्यादा समजली. एवढं प्रमाण जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरी. मग काय ना महाराज. करावे कीर्तन सांगितले बाबा. कीर्तन असं कर. कसं कर? कीर्तनचा अंग कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. महाराज कीर्तनाचं सामर्थ्य आहे. कीर्तन काय करते? हरिरूप करते महाराज. तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मभूत काया कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देवाला ऋणी करता येतं महाराज. हा कीर्तनाचा महिमा आहे. आणि मग ते कसं करावं कीर्तन? तर आता मर्यादा सांगितली त्याप्रमाणे कीर्तन करावं. आणि महाराज तुकोबाराय म्हणतात कीर्तनामध्ये कीर्तनकाराने काय सांगितलं पाहिजे? गावे हरीचे गुण. तर कीर्तनामध्ये हरीच्या गुणाचं वर्णन केलं पाहिजे. आता देवाचे किती गुण आहेत? ज्ञानेश्वरी उघडा, स्वतः भगवान सांगतात ज्ञानोबराय, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जे मनोनिया तू भगवंतू. या 6 गुणाचं कीर्तनकाराला कीर्तनात वर्णन करता आलं पाहिजे. आणि 6 गुण बरं का, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. आणि ही देवाने 6 गुण आपल्याकडे ठेवली नाहीत.
एकेका भक्ताला 6 गुण वाटून टाकले महाराज. कोणाला कुठला कुठला गुण दिला निळोबरायला विचारा. निळोबरायांनी सांगितलं, यशे थोरविला महारुती, बिभीषण केला लंकापती, अवधार्य देवनी कर्ण हाती, कीर्ती दिगंती मिरविली, ज्ञानी उपदिशला चतुराननो, ऐश्वर्य वाढीला अर्जुनो, वैराग्य सुखाते बोधनो, ब्रह्म सनातन पावविला. हे 6च्या 6 गुण देवाने आपल्या भक्ताला दिलं. आणि त्याच गुणाचं वर्णन गुण गायिना कीर्तनामध्ये भगवंताच्या नावाचं गुणवर्णन केलं तर त्याचा परिणाम ज्ञानोबराय 9व्या अध्यायात सांगतात. कैसे माझे गुण ध्याने, देश काली ते विसरले, कीर्तनी सुख सुखावले आपण पाची, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषय उदंड गाते. गुणगायीना आवडी हेच माझी सर्व जोडी. आणि अशा कीर्तनामध्ये भगवंताच्या गुणाव्यतिरिक्त कीर्तनकारांनी जास्त न सांगता फक्त भगवंताच्या गुणाचं येणे मुखी तुझे वर्णी गुणनाम. बर का, संतांच्या शिवाय वर्णावी ती थोरी एक विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये कीर्तनामध्ये. बर का, हो जास्त वर्णन करू नये. आला प्रसंग तर तेवढा पुरतं तेवढं करावं आणि पुन्हा आपली गाडी घेऊन स्टेशनला यावं. पण काय काय अक्षरशः कळतच नाही त्या गाडीला. पण
पण एक आहे सांगितले तुम्हाला संतांनी मर्यादा त्याप्रमाणे जर कीर्तन केलं भगवंताच्या कीर्तनाचं गुणानुवाद जर केलं तर त्याचा परिणाम तुकोबराय सांगतात मोठमोठे साधक ऋषी मुनी जपी तपी या सर्वांना कुणी नाडलं तर कामाने नाडलं कामाने आणि अशा कामाला सुद्धा महाराज कीर्तनात जर सामर्थ्य असेल तर त्या कामाला सुद्धा क्रोधाला सुद्धा परास्त करण्याचं सामर्थ्य कीर्तनात आहे मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा एक भक्तीच्या वाटाला निघालं का नाही सर्वात मोठा शत्रू काम आहे सर्वात मोठा शत्रू महाराज या कामानं मोठमोठ्याला परास्त केलं महाराज मोठमोठ्याला उघडं केलं आणि तो महाराज आमचे आजोबा भारुडकर होते सर्वांना माहित आहे आमचे आजोबा भारुड मनाचे महाराज आणि त्या भारुडामध्ये एक प्रकरण केले महाराज एकनाथ महाराजांनी कामाची यादी दिली कामानं कोणाकोणाला परास्त केलं त्याची मोठी यादी एकनाथ महाराजांनी दिली महाराज आणि त्या यादीमध्ये कोणी बी खालच्या वर्गातला नाही कुठल्या वर्गातली क्लास 1 अधिकारी आहेत आता कोण कोण क्लास 1 वर म्हणतात मला जास्त इंग्लिश बी येत नाही क्लास 1 अधिकारी आता कोण कोण अधिकारी ऐका नाथ महाराज त्यांची लिस्ट दिली पहिलं ऐका धडक मारली शंकरा केला ब्रह्मियाचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारली गदा घेतला प्राण भस्मासुर मुकला प्राणाशी तेची गती झाली वाल्याशी विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने एवढ्याची यादी दिली महाराज आणि शेवटी या एवढ्याला परास्त केलं कामानं आणि मग खाली अभंग संपवताना एकनाथ महाराज म्हणतात पर एक असा होऊन गेला बहादर की त्यानं कामाला ज्या तोंडात लाथ मारली चप्पल काढून मारली आणि त्याला माघारी पाठवलं तुम्ही म्हणता हे काय प्रमाण आहे का मी पदरचं काय सांगतो प्रमाण सांगतो व्यासदेवाची सुखदेव फोर त्याने काढून पायातली पैजार आणि त्याच्या तोंडावरही मारले की कळलं कामाच्या तोंडावर मारलं कोणी सुखाने महाराज पायातली चप्पल काढली आणि कामाच्या तोंडावर मारली आणि मग तीच अभंग संपवताना भारुड संपवताना नाथ महाराज म्हणतात सुखदेवानी ध्यानी धरुनी येडका आलेला आकुळोनी एका जनार्दनी चरणी बांधिला जेने येडका मदन आता या सर्वांची कथा सांगितली ना तर उद्याच्या 8 वाजतील कारण यांची सर्वांची यादी दिली एकनाथ महाराजांनी आता आपल्याला तेवढा वेळ नाही फक्त महाराज नाथ महाराज म्हणतात की मोठमोठ्याला कामासनं परास्त जरी केलं तर तुम्हा मग वारकऱ्याला एक आधार दिला कुठला काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाध देना कामाची बाधा कुणाला होणार नाही जो काय न वाचे न मनानं विष्णुदास झाला चला आता शेवटचं उदाहरण सांगतो मारुतीराय लंकेमध्ये गेले लंका जाळण्याकरता ते दिवसा गेले सकाळी गेले दुपारी गेले कधी गेले रामायण वाचक मंडळी कधी गेले हनुमंतराय रात्री गेले महाराज जाळी आली लंका रात्री गेले आणि रात्री गेल्यावर अक्षरशः प्रत्येकाच्या महालात जेव्हा मारुतीराय चालले समधीकडे काम क्रीडा चालू राखीसच ते मुळात त्यांना काय कळणार आहे देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करेल देव नुबजे नारायणे भाव पाहून ठाव नरदेह असो आणि मग जिकडे तिकडे काम 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 शेवटाला महाराजराय म्हणले काय करावं
काय कळेना मारुतीरायाला. आणि त्या टायमास मारुतीरायानं आपलं काम तसंच केलं. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. लंका जाळून जेव्हा भगवंता समोर आले आणि भगवंता समोर आल्यावर ऐसा प्रतापी घन सगळा भक्ताचे. आणि मग रामाने विचारलं बरं का, मारुतीराया तुम्ही कुठे गेलता? लंकेत गेलता. कधी गेलता? रात्री गेलता. मग तुम्ही काय बघितलं? कुठला सिनेमा बघून आला? जेव्हा न बघण्याचा बघितला. मग तेव्हा विचारलं प्रभू रामचंद्रांना, मग बघून तुम्हाला काम उद्भवला नाही का? तेव्हा जे मारुतीरायानं उत्तर दिलं ते ऐकण्याचं. रामराया मी राम बघितला, काम नाही बघितला. काय बघितला? आणि जिथं राम आहे तिथं काय काम, आणि जिथं काम आहे तिथं राम. कळलं का? आणि मी रामाचं काम करायला गेलो. मग कामाचं काय काम? खेळा माझे हनम्याशा न पडे काम व्यसने रे. कामची नाही तिथे क्रोधची कैसा, तेथे कैचे भांडण रे. रामगड्याचे आवडे मोठे म्हणून लंका पेने रे. ऐसे खेळया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळी रे. नाहीतर ह्या खेळामध्ये मोठमोठे गडी बाद झालेत, बाद. म्हणून महाराज तुकोबराय म्हणतात, पण आम्ही बरं का ज्या कामाने मोठमोठ्याला परास्त केलं, त्या कामाला तुकोबरायांनी परास्त केलं, त्या क्रोधाला तुकोबरायांनी परास्त केलं. नुसतं परास्त केलं नाही, काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून महाराज काम क्रोध त्यास बाधतीना. म्हणून तुकोबराय म्हणतात, मग काही नो हे बाधा काम दुर्जनाचे क्रोधा. आणि शेवट महाराज अशा संतांपाची कुठलं शस्त्र असतंय तर तुकोबराय म्हणतात, शांती खडग हाती काळा सते नागविते. त्यांच्या हातामध्ये कुठलं शस्त्र आहे? कुठलं शस्त्र आहे? शांती. बरं का, ज्ञानोबराने हरिपाठात प्रमाण केले. वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या हातामध्ये कुठलं शस्त्र आहे? ये मेकुळ गोत्र वरती हरिनामाचे शस्त्र ज्ञानदेव म्हणे हरिनामाची शस्त्र येमे कुळगोत्र वर्जिले. त्या न्यायाप्रमाणे संतांच्या हातात दोन शस्त्र, एक हरिनामाचं शस्त्र आणि दुसरं शांती रूपी. हातात तलवार खडंग आणि ते शस्त्र बरं का, त्या शस्त्राच्या जोरावर मोठमोठ्याला संतांनी प्रस्त केलं. शांती खडग हाती काळा सते नागविते. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर सर्वांना माहित आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीला स्नानाला जात असताना स्नान करून एकनाथ महाराज बाहेर आले. यवन अंगावर थुंकला. किती वेळा? 100. आता आपल्याला कोण बघायला भाग नाही. जर बघितलं का, डोळे काढून देऊ का? का लय बघा लागला माझ्याकडं? विचार करा, 108 वेळा थुकल्यावर ती प्रत्येक टायमास काय करत होता? पानाला चुन्ना लावत होता आणि चुन्ना लावून पान खात होता. त्याच्यामुळे त्याचं तोंड होरपळलं. आणि नाथ महाराज घरी गेले आणि तुपाची वाटी घेऊन आले आणि म्हणले, बाबा प्रत्येक वेळेला पानाला चुन्ना लावून लावून तुझं तोंड होरपळलं असेल. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊन
कीर्तन कधी गोड वाटतं माहिती का? टायमात असेल ह्याच्या पुढे कीर्तन चालत किती का मोठं कीर्तन करायचं त्यांना ब्रह्मज्ञान पाजवल्या त्याला झिरो किंमत देते. टायमात 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 त्याला आपला टायम झाला वाजली बेल त्यामुळं महाराज शांतिरूप शस्त्र हातामध्ये आणि संतांनी कळी काळाला परास्त केलं. महाराज कळी काळावर घातली कास एक एका होणे बळे रे. आता शेवटचं उदाहरण देतो. काळावर सत्ता कशी गाजवली. दोन चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत. दोन चरित्र काळावर सत्ता गाजवलेली दोन संत महाराज. सर्व संतांनी काळावर सत्ता गाजवली पण दोन चरित्र आपल्या चिंतना करतात. दोन चरित्र महाराज. पहिलं ज्ञानोबर आहे आणि दुसरे तुकोबर आहे. ज्या टायमाने ज्ञानोबर आहे बरं का 22 वर्ष पूर्ण झाले आणि भगवान पांडुरंग परमात्मा समाधी देण्याकरता आळंदीला आले आणि आळंदीला आल्यावर बरं का नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. त्या टायमात महाराज निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका आणि मुक्ताई सिद्धेश्वराला गे पूजिली निवळ मागितले स्थळ समाधीशी. आणि त्या टायमात सिद्धेश्वर भगवंताला जागा मागितली माऊलीने. आणि त्या टायमास काळ आला. काळ 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 जेव्हा आला नेण्याकरता त्या टायमास महाराज निवृत्तीनाथानं बघितलं काळाकडं. माऊलीच्या समोर काळ हात जोडून उभा आहे आणि निवृत्तीनाथ म्हणाले काळाला बघितले आणि काळाला दोन बोट केली. काळाला वाटलं सदाशिवाचा स्वामी निवृत्ती जातात गेला माघारी. 2 वर्षानं काळ आला. सोपान काका बघितले. काकाने 2 बोट केली. ब्रह्म सोपान तो झाला भक्त
राधा काळ माघारी गेला. तिसऱ्या वर्षी काळ आला. समोर मुक्ताबाई होत्या. आता निवृत्तीनाथांनी काय बोलले नाहीत, काका काय बोलले नाहीत, पर मुक्ताई मथुर बर का वीज होती, वीज आणि ती वीज नुसती नव्हती महाराज. दुर्गे दुर्गट भारी दुर्गा होती महाराज. तिनं म्हणली यम्या, काय म्हणली यम्या, तुला निवृत्तीनाथांनी दोन बोट केली तेव्हा कळले नाहीत का? तुला काकाने 2 बोटे केली त्याचं कळलं नाही का? अरे 2 बोटाचा अर्थ म्हणजे 2 वर्षानं परत ये नाही. या 2 बोटाचा अर्थ आकाशामध्ये सूर्य आहे, आकाशामध्ये चंद्र आहे, तोच तर तो आळंदीकडे याचं नाही. आणि मग महाराज ज्ञानदेवे घेतले दान. समाधीमध्ये प्रमाण केलं. प्रमाण काय प्रमाण केलं ऐका. हे आता तुम्ही पाठातलं प्रमाण ऐकलं, पण न पाठातलं प्रमाण ऐका. जेव्हा आळंदीकडे आला नाही तेव्हा नामदेवरायने बघितलं जगावर काळाची सत्ता, जगा काळ खाय. नामदेवरायनं बघितलं यम इकडे यायला तयार नाही. नामदेवरायनं प्रमाण केलं समाधीमध्ये. काय प्रमाण ऐका नीट, उपयोगाचं आहे. यम न पाहे इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे, मने पहावं केवळे भाग्य या ज्ञानदेवाचे. यम न पाहे इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे, मने नवल केवळे या भाग्य ज्ञानदेवाचे. आणि तेव्हापासून बर का महाराज ज्ञानोबरायांच्या समोर काळाने 2 हात जोडून उभा राहू महाराज. ईशोटाला शांती कडगे हाती
काळास ते नागविते. आणि वैकुंठ गमन करताना तुकोबराय गरुड असं वर होतं आणि तुकोबरायला वर चढता येणार. मग तुकोबरायांनी बघितलं महाराज कोण 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 समदे वैष्णव वारकरी आले. त्यामध्ये महाराज तुकोबरायांनी बघितलं तर त्या गर्दीमध्ये काळ होता. काळाला बोलवलं आणि काळाला बोलवल्यावर काळाच्या माथ्यावर डोक्यावर पाय दिला आणि तुकोबराय गरुडावर चालले. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ शांती कडग हाती काळास ते नागविती. मग मग काही नोहे बाधा कामदुर्जनाची कुरुदा. तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारिका मग काही नोहे बाधा कामदुर्जनाची क्रोधा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात याच्यासारखा दानशूर दाता या त्रिभुवनात नाही. विटेवरी ज्याचे पाऊले तोची एक दानशूर. आता मी सर्व सांगत बसत नाही फक्त एक ओवी सांगतो. तुझे अवधारी यदानु स्वतंत्र देताना मनसे पात्र पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे तिथले. असं देव देण्याच्या बाबतीत उदाहरण आहे. एवढा उदाहरण आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि शेवट संपवतो. ज्या तमास सुदाम ब्राह्मण त्यांच्या पत्नीला कळलं की यांचा मित्र काय झालाय. राजा आज काय हो? चतुर्थी योगा योग आहे. फ्रेंडशिप फक्त एक दिवसापुरतं बरं का. उद्या तू तिकडे पुढच्याच फ्रेंडशिप पुढच्याच फ्रेंडशिप डीपला आपण एका धाब्यावर मिळू. असं चला जाऊ द्या. असले मित्र काय कामाचे. एक मित्र असा करा की त्यानं पंढरीची वाट दाखवली पाहिजे. एक मित्र असा करा त्यानं कीर्तनाला तुम्हाला नेलं पाहिजे. आणि एक मित्र असं करा की तुम्हाला हरिपाठ घेऊन वाचायला सांगावं. वाच बाबा कळलं का. असा एक जीवनात मित्र करा. आणि असो आम्हाला गाणं माहित आहे मित्र वनव्यामध्ये अजून पाठ होत नाही. पाठ पण मी जागोजाग कीर्तनात सांगतो लक्षात घ्या. गाणे पाठ होण्याकरता पाप लागते आणि अभंग पाठ होण्याकरता पुण्य लागते. गाणे नॉनस्टॉप म्हणता येतील पण अभंगाचं खालचं चरण विचारावं लागेल. कळलं का. ज्ञानदेव म्हणे काय तुका म्हणे काय आयुष्य घालवतेत महाराज. कळलं का. एवढं सोपं नाही महाराज. कारण काही तुकोबराय स्वतः सांगतात तुका म्हणे माझी कोणी वल्वी देवानी. ज्ञानोबराला विचारा माझे असत्यवादाचे तप वाचा केली भौत कल्प तया महाफळाचे दीप पातले प्रभू. माऊली म्हणते ह्या वाचेना आनंद जन्मामध्ये तप केले तेव्हा ज्ञानेश्वरी बाहेर पडली. असो या न्यायाप्रमाणे जेव्हा त्यांच्या मंडळीला कळलं सांगितलं जावा गड्या नवराजा किरे झाला कृष्ण सिंहासने बैसला. सुदामा ब्राह्मण म्हणला अगं तू लहानपणाचा सखाय आता राजा झालाय आता मला ओळखील का नाही काय सांगता येत. बरं त्याचा आधार कार्ड बी माझ्यापाशी नाही. आता कसं काय पण ओळखलो मला माहित आहे तो राजा झालाय द्वारकेचा झालाय. जावा जावा श्री हट्टासमोर चालला नाही महाराज. सुदामा म्हणला देवाच्या कड जाताना गुरुकडे जाताना संताकडे जाताना खाली हातानं जाऊन गुरुकुंड खाली हाताने येऊ बी नाही. तिथनं काय तर उचलून आणाव. आता बी विचारू नका चेले बी त्याच तरीचे आणि गुरु बी त्याच तरीचे. गुरुने जर सांगितलं एखादं काम तर ती म्हणते आज्ञा कशी हे ना चरण कसं सोडू आणि जेव्हाला सांगितली का आज्ञा कशी मोडू. असो या न्यायाप्रमाणे जाता मस काय तर दे म्हणल्यावर महाराज अहो जर घरात काय असलं असतं तर तुम्हाला मी कशाला मागायला पाठवलं असतं. घरात काय नाही म्हणून तर तुम्हाला पाठवते. अगं बघ काय तर असेल. मग महाराज उतरंड पहिल्या काळामध्ये उतरंड काढली आणि ते पोहे घेतले आणि महाराज त्याची गाठ मारली आणि सुदामदेव निघाला. सर्वांना चरित्र माहित आहे. जेव्हा सुदामा द्वारकेमध्ये आला भगवंताने सर्व उपचार केला. अवघ्या उपचार म्हणल्याप्रमाणे महाराज घ्यावी माझी सेवा देवाज म्हणतो भक्ता करता. आणि महाराज एका जनार्दनी भोग प्रारंभाचा हरी कृपेत जाता. आणि देवाने काय केलं महाराज आपल्यासारखी सोन्याची नगरी सुदाम्याला दिली. आणि सुदाम्याकडून काय घेतलं
किती घेतले मुठभर पोह्यावर सोन्याची नगरी दिली. आता आपण कट पादाला झाला कटकट. तरी बी माणसं कटवते. कटच पादाचा आहे, पण त्या लायकीचा असेल तर कट, नाहीतर त्यालाच कट. पण एक लक्षात घ्या, ज्या टायमास एवढ्या एवढ्या पोह्यावर देवाने सोन्याचा गाव दिला. मला काय सांगायचंय, तुका म्हणे दाता सका आयसा अनंता. आणि त्या टायमास महाराज नामदेवराय त्याचं वर्णन करतात. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्ट पोये घेऊन या त्याच्या भेटीला गेला गा. शुद्ध भाव दे कोणीया गाव सोनाचा दिलागा विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष गोगा. तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारका मग का येनो हे बाधा का मधुरजनाचे कृदा. ज्ञानेश्वर शिवताला भजन गाय या पटपट. परगावचे आले बरं का, त्यांना बघून या. चला चला पट, वेळ लावू नका. चला तुका म्हणे दाता सका तुका म्हणे दाता
हात वर करून सर्वांनी बरं का एकदा मोठ्या आवडीनं प्रेमाने तुकोबारायचं भजन करा. तुकाराम तुकाराम धन्यवाद. कारण जेवायला बसल्यावर सांगावं लागत नाही, पुंडलिकावरती होऊ देत नाही, हात तिकडे जाते. पण 2 तासाचं फळ एवढंच आहे, करटाळी बोला मुखे ही त्याचं फळ आहे कीर्तनाचं. झाले आपली सेवा पांडुरंगाचरणी समर्पित. आज सर्व बरं का शिंगोली तिरे गवळी वस्ती, पुन्हा अजून एक आपलं परमा देगाव बाळे, आज खंडोबा बी आलाय आशीर्वाद देण्याकरता बरं का. आणि विशेष म्हणजे बरं का वारकरी शिक्षण संस्था संत तुकाराम महाराज कामती हेही बाल वारकरी सर्व उपस्थित आहेत. आणि त्यातल्या त्यामध्ये बरं का अक्षरशः एक परमार्थामध्ये अजून सुद्धा एवढा आवाज चालतंय. ह्याला तुकोबरं एकच प्रमाण, हे तू देणे तुमचे देवा घ्यावे अखंडित सेवा. आणि त्यामध्ये आपली समजीत बरं का जुनी मंडळी आधी तो उपस्थित आहेत महाराज. यांच्यासमोर मी कीर्तन सांगावं इतकं सुरुवातीलाच घेतलंय. सावता बाबांचे चिरंजीव आहेत, पुन्हा आज नाना आहेत, अजून समजात राहिले आमचे इनकरी आप्पा. अजून आहेत नाही, अजून आहेत, तुम्ही पाहिजेच. पण जात एक सांगतो आता समजेने एवढं लक्ष द्या. आता सध्या येईल त्या 10 तारखेला वार सोमवार द्वादशी सकाळी 10 ते 12 संत शिरोमणी भक्त शिरोमणी लाडके नामदेवराय यांचा समाधी सोहळा आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे, ज्यांना सवड मिळेल त्यांनी सकाळी 10 ते 12 गड दर्शन हॉलमध्ये सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी कीर्तनाला या. फक्त आता कीर्तनकार कोण विचारू नका, कोणी का असे ना कीर्तनाला या. तेव्हा तुम्हाला ते कीर्तनकार दिसला जाईल बरं का. 10 तारखेला सर्वांनी वेळेवर या. सर्वांना नामदेवराचं चरित्र ऐकायला मिळेल. तर झालेली सेवा भगवान पंढरीराय ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची सेवा समर्पित. शिवेला पूर्णविराम करविले तैसी गेले कटकट वाकडे गेले नेट देव जाणे किंबवना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे ओरडे पाय पण विठ्ठल. Yeah.
बोलूलो ते आता काय